पुरी भाजी म्हणलं ना सगळ्यांचा जवळचाच विषय बरं का. आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यात पुरी भाजी खायची म्हणलं ना तर खूप भारी लागते बरं का पावसाळ्यात पुरी भाजी खायला. तर नाही तर पुरी बरोबर जी आपण भाजी करतो ना ती कशी करायची ते आपण बघणार आहोत बरं का. हा असाच घास तोंडात जावा असं वाटत असेल ना तरी भाजी पूर्ण बघा बरं का कशी बनवली ती. बटाटे उकडून घ्यायचे आहेत 4 शिट्ट्या करून. एकदम भारी बटाटे उकडले जातात. नंतर त्याची सालं काढून घ्यायची. एक पॅन ठेवायचा, त्यात तेल टाकायचं, जिरे टाकून घ्यायचे. नंतर ह्याच्यात कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकून घ्यायचा, थोडासा असा परतवून घ्यायचा आहे. नंतर टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटो टाकलं की परतलं की थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं परतवलं, टोमॅटो थोडा शिजला की नंतर सुके मसाले, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, नंतर इथं ना गोडा मसाला मी थोडा टाकला आहे आणि घरगुती काळं तिखट जे कोणतं तुम्ही वापरता डेलीला ते टाकलं. आलं लसूण पेस्ट राहिली होती ती टाकून घेतली आणि मिक्स करून घेतलं. थोडंसं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. नंतर ह्याच्यात कसुरी मेथी टाकली आणि हाताने क्रश करून शिजलेला बटाटा ह्याच्यात टाकून घेतला. नंतर गरम पाणी टाकून घ्यायचं. तुमच्या आवश्यकतेनुसार ह्याच्यात गरम पाणी टाकून घ्या. थोडंसं